गळणे, केस पांढरे होणे, केसामध्ये कोंडा होणे समस्या उद्भवतात. त्याच्यावर आपण एक तेल बनवणार आहे. प्रथम आपण एका पातेल्यामध्ये आपण काय केलं 100 ml तेल घेतलेलं आहे. याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवणार गॅसवर. मी दाखवणार कसं कर. त्याच्यात कढीपत्ता, कोरफड आणि हे फुलं कसे ते जास्वंदीचे फुलं आहे. यापासून आपण जे तेल बनवणार आहे हे चांगलं उकळून घ्यायचं. याच्यात मेथीचे दाणे पण टाकणार आहे आणि ते टाकल्यानंतर जे तेल बनणार आहे ते तेल जर तुम्ही केसाला लावलं तर तुम्हाला कोणते ड्रॅन्ड्रफ होणार नाही, केस गळणार नाही. केस गळतीसाठी खूप छान हा उपाय आहे. चला तर आपण करून पाहूया. आपण मंद गॅसवर खोबरेच तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. त्यानंतर आपण कोरफड घेणार आहे. कोरफड आपण सोलून घेणार आहोत साईडने. काटे प्रथम काढून टाकायचे. त्याच्यामध्ये बारीक करून जेणेकरून याचा जो अर्थ आहे पूर्ण तेलात मिक्स होईल. त्याच्यामध्ये आपण मेथीचे दाणे मिक्स करणार. बारीक केलेले मेथीचे दाणे आपण टाकलेले टाकणार आहोत. कढीपत्ता. गॅस मंदच ठेवायचा. त्याच्यात मेथीचे दाणे टाकले. कोरफड टाकून घेतले आपण. चिरलेला कांदा. 5 ते 10 मिनिटे आपण ते उकळणार आहोत आणि मग एका बाटलीत भरून ठेवणार आहोत. आता 5 ते 10 मिनिटं गॅसवरती या मिक्सरला गरम होण्यासाठी ठेवायचं. त्याच्यावरती झाकण ठेवायचं. आता पूर्ण अर्क याच्यामध्ये उतरलेला आहे. आता आपण गॅस बंद करूयात. याच्यामध्ये पूर्ण अर्क उतरलेला आहे. कोरफड, जास्वंदीचे फूल, कढीपत्ता आणि कांदा. आता गॅस आपण बंद करूया. हे आता तेल थोडं थंड होण्याची वाट पाहूया. मी गाळण घेतली. गाळण्याच्या साह्याने आपण गाळून घेणार आहोत.
ऑइलमध्ये आपण व्हिटॅमिन ईचे 2 टॅबलेट सोडलेले आहे. याच्यामुळे केस चमकदार तर बनतात पण आपल्या केसाला मुळापर्यंत पोषण मिळते. हा 200 ml तेल उकळून घेतलेले आणि हे 100 ते 80 ml होण्यापर्यंत उकळलेलं आहे ते आपण गाळून घेतलं. आणि आता हे जर आपण नियमित वापरलं तर आपले केस गळणार नाही, डॅन्ड्रफ होणार नाही. आणि महिलांचा जो समस्या आहे की माझे केस लांब होत नाही, केस गळती, ती पूर्णतः थांबणार आहे. धन्यवाद.